नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा दोन चलातील रेषीय समीकरणे हा चॅप्टर नंबर 1 हा अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, हे सोडवायचं कसं हे आपण बघणार आहोत। एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, ते एकदम सिंपल पद्धतीने सोडवूया। ठीक आहे, ॲक्च्युली तीन पद्धती आहेत। एक चलाचे निरसन करून करण्याची पद्धत आहे, त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती आलेख पद्धतीने आपल्याला समीकरण सोडवायचे आहे, आणि तिसरा आहे क्रेमर्स रूल, या पद्धतीने आपल्याला ते समीकरण सोडवायचं आहे। सुरुवातीला आपण हे जे आहे ते चलाचे निरसन करून, निरसन म्हणजे काय तर एका चलाचा लोप करावा लागतो, अशा पद्धतीने सोडवायचं आहे। तर समीकरण सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर एक्स आणि वायच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत। तर त्या किमती कशा काढायच्या ते आता आपण बघणार आहोत। तर जे दिलेलं समीकरण आहे ते जसं आहे तसं लिहायचं। बघा, समीकरण दिले आपल्याला x + y = 5 आणि दुसरं समीकरण आहे ते x - y = 7। असे दोन समीकरण आपल्याला दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला x आणि y ची किमती काढायच्या आहेत। तर ह्या दिलेल्या समीकरणाला आपण ह्याला समीकरण 1 असं नाव देऊया आणि याला समीकरण 2 असं नाव देऊया। ठीक आहे, तर x आणि y ची किमती काढत असताना दोन्ही समीकरण काय करायचे, दोन्ही समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर ते लिहायचं कसं तर समीकरण 1 प्लस समीकरण 2 असं लिहिलं तर चालतं, किंवा समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। एक तर आपल्याला काय समीकरण 1 अधिक समीकरण 2 असं लिहिलं तर चालतं, किंवा समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू असं लिहिलं तर चालतं। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आपण एकच लिहूया, हे सोपं आहे आपल्याला लिहायला, ते आपण खालचं पुसून टाकूया। चालेल, तर समीकरण 1 आणि समीकरण 2 यांच्यात काय करायचे, बेरीज करायची। काय आहे तुमचं समीकरण 1 x + y = 5 आणि दुसरा आहे तुमचा समीकरण x - y = 7। यांचा आपल्याला बेरीज करावी। करा बेरीज, प्लस केलं किती येते बघा, x अधिक x किती येते 2x। कसं आलंय तर बघा, x अधिक x बरोबर 2x। ठीक आहे, आणि दुसरा आहे x गुणिले x असेल तर x चा वर्ग। त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही, तर x अधिक x असेल तर 2x आणि x गुणिले x असेल तर x चा वर्ग। हे तुम्ही कुठे काय करा, जे वहीचं लाल रेघ आहे त्याच्यावरती आपल्याला समजण्यासाठी लिहून ठेवा। त्यानंतर बघूया आपण त्याची बेरीज करूया। बघा, y मधून y करायचं, खाली त्याला 0 म्हणजे y कॅन्सल झाला, बरोबरला बरोबर 5 अधिक 7 बरोबर झाले 12। ठीक आहे, आता हा 2 याला इकडं गुणाकाराच्या इथं गुणाकाराच्या रूपात इकडे आल्यानंतर भागाकाराच्या रूपात, म्हणजे x बरोबर 12/2 म्हणजे x बरोबर किती आलं, 2 1 2 6 12 म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं 6। ठीक आहे, आता काय करायचं आहे तर x बरोबर 6 ही किंमत समीकरण आपल्याला काय करायचं आहे 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवायचे आहे। समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू। चला समीकरण 1 मध्ये ठेवा। मग तर समीकरण 1 काय आपलं तर काय x अधिक 5 बरोबर x अधिक y बरोबर 5 हे आहे। x ची किंमत किती तुमची 6 म्हणजे 6 अधिक y बरोबर 5। ठीक आहे, 6 इथे लिहिलं तुम्हाला, 6 अधिक y बरोबर 5।
आता हे 6 कसा इकडं अधिक आहे, इकडं नंतर वजा होणार. हे तुम्ही कुठं शिकलाय? आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिन्हांचे नियम याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जर हा व्हिडिओ जर बघितला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेले ते तुम्ही बघू शकता. म्हणजे काय, तर हा इकडं 6 अधिक आहे, इकडं नंतर वजा, म्हणजे y बरोबर 5 वजा 6. y बरोबर किती येतं? 6 मधून 5 गेलं की त्याला 1. बरोबर आहे का? नाही. तर का बरोबर नाही? तर काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येतून म्हणजे वजा 1. आता बरोबर आहे. y बरोबर तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? वजा 1. कळलं? म्हणजे x बरोबर 6 आणि y बरोबर 1. तर खाली उत्तर म्हणून लिहा आपल्याला x बरोबर 6 आणि y बरोबर वजा 1. आणि अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? x आणि y च्या किमती काढलेल्या आहेत. आता हे आलेलं उत्तर आपलं चूक आहे की बरोबर आहे ते सुद्धा आपण पडताळू शकतो. कसं पडताळायचं? तर ह्या x आणि y च्या किमती काय करायच्या? समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवायच्या. समीकरण 1 मध्ये ठेवूया. बघा काय होते, तर x ची किंमत किती आहे तुमची? 6. इथंच ठेवूया. समीकरण 1 ची किंमत आहे 6 आणि y ची किंमत किती आहे? वजा 1. म्हणजे y ची किंमत वजा 1 बरोबर किती तुमचं? 5. म्हणजे 6 मधून 1 गेला तर 5. म्हणजे आपलं काढलेलं उत्तर सुद्धा बरोबर आहे. कळालं? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये असेल तर विचारा, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, सेम असंच आहे. तुम्ही स्वतः एक एक्झाम्पल सोडवा. दुसरं एक्झाम्पल तुम्ही सोडवा वाटलं. दुसरं एक्झाम्पल काय आहे तुमचं? तर x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 8. ठीक आहे. तर हे तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सोडवायचं आहे. सोडवल्यानंतर मला त्याचं उत्तर काय येतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 2 चलातले रेषीय समीकरणे याच्यातील दुसरे एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर एक्झाम्पल आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. म्हणजेच काय, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इज इक्वल टू 22. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये a आणि b च्या किमती काढणार आहे. मगाच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, तर x आणि y होतं. म्हणजे काय, a च्या ऐवजी x होतं आणि b च्या ऐवजी y होतं. तर आपल्याला a आणि b च्या किमती काढायच्या. एकदम सोप्या पद्धतीने आपण किमती काढणार आहे. कशा काढायच्या चला बघूया आपण. तर दिलेलं समीकरण जसं आहे तसं आपल्याला लिहायचं आहे. काय आहे, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 अँड a प्लस 5b इज इक्वल टू 22. त्याला काय करायचं, पहिला याला समीकरण 1 असं लावायचं आणि याला समीकरण 2 असं लावायचं. ठीक आहे. आता पुढची स्टेप आपली काय आहे, तर समीकरण 1 आणि समीकरण 2 ची काय करायची, बेरीज करायची. या मग समीकरण 1 प्लस समीकरण 2. सोपा करा. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज. तर काय, 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरा आहे a प्लस 5b बरोबर 22. यांची काय करायची आपल्याला, बेरीज. पण आता बेरीज करत असताना आपल्याला काय आहे, तर a किंवा b या दोघांपैकी एक कॅन्सल झाला पाहिजे. तर इथं काय होतं, कॅन्सल होत नाही. का, तर याचं b चं पण अधिक चिन्ह आहे, या पण b ला अधिक चिन्ह आहे, या a ला अधिक चिन्ह आहे, या पण a ला अधिक चिन्ह आहे. तर काय करायचं आपल्याला, कॅन्सल असतं तर कोणाचा कोइफिशियंट हा सारखा आहे बघायचा. कोइफिशियंट म्हणजे सहगुणक. कुणाचा सहगुणक सारखा आहे ते आपण बघायचं. a चा सहगुणक सारखा आहे का, नाहीये. इथं 3 आहे, इथं 1 आहे, नाहीये. b चा सहगुणक सारखा आहे का, हो. b चा इथं 5 आहे, इथं पण 5 आहे. म्हणजे b आपण कॅन्सल करू शकतो.
फक्त आता आपला प्रॉब्लेम कुठे आहे तर दोघांची चिन्ह हे सारखे. तर आपण काय करायचे, खालचं जे समीकरण 2 नंबरचे समीकरण आहे त्याच्या सगळ्यांची चिन्ह बदलून टाकायचे. काय गंमत असते बघा, इथे चिन्ह बदलायची म्हणजे हा ए कसा आहे तुमचा अधिक आहे, त्याला काय करायचं वजा द्यायचं. हा बी कसा आहे तुमचा 5b अधिक आहे तर वजा करून, आणि 22 हा कसा अधिक आहे त्याला पण वजा करून टाकायचं. मग आता होतं कॅन्सल बघा, 5b वजा 5b कॅन्सल होऊन जाते. कळालं. आता येतं बघा 3a मधून 1a गेला, किती राहिला 2a राहिला. ठीक आहे, 3a मधून 1a गेला, किती राहिला 2a राहिला. त्यानंतर 5b मधून वजा 5b गेला, काय किती राहिला 0. आता हे कसं आहे तुमचं बघा, समजा हा मी आहे आणि हा तुम्ही आहात. ठीक आहे, तर माझ्याकडे 3 गोळ्या आहेत, आपण ह्याला गोळ्या म्हणूया. हा ए म्हणजे काय तुमचा गोळ्या. तर मी ह्या 3 मधल्या 3 गोळ्या त्यातल्या तुम्हाला काय केला 1 गोळ्या दिल्या. किती गोळ्या 1 गोळी दिली. तर माझ्याकडे किती राहिल्या 2 गोळी. 2 गोळी हे माझ्याकडे राहिले. बरोबर आहे. म्हणजेच काय तर गोळ्या म्हणजेच काय ए म्हणजे 3a मधून काय केला मी वजा केला 1a. बरोबर आहे. म्हणजे राहिला किती माझ्याकडे 2a. म्हणून इथे तुमचा 2 सेम ए म्हणजे गोळ्या आपण कळलं. तसंच इथे आहे बघा, माझ्याकडे किती होत्या 5 गोळ्या होत्या म्हणजे 5b होत्या. मी तुम्हाला काय केलं 5 गोळ्या देऊन टाकल्या. 5 गोळ्या तुम्हाला देऊन टाकल्या. माझ्याकडे किती राहिल्या 0. कळलं. म्हणजेच काय 5 मधून 5 गेला त्याला 0. तर ह्याची गरज नाही. बरोबर चिन्हाची इकडे बरोबर की त्याला आता आता बघा 26 मधून 22 गेली, खाली किती राहिले 1. सिंपल करा. 6 मधून 2 गेला, खाली किती राहिला 4. 2 मधून 2 गेला 0 म्हणजे 0 4 आहे. कळलं. आता हा 2 ए ला कसं आहे गुणाकार रूपात, इकडे आल्यानंतर भागाकार रूपात. म्हणजेच काय ए बरोबर 4 भागिले 2. म्हणजे ए बरोबर किती आहे तुमचा 1 बे 2 4. ए बरोबर 2 आला. कळलं. आता आपल्याला काय करायचं आहे एच किंमत आपण काढलेली आहे. आता आपल्याला बी ची किंमत काढायची. बी ची किंमत काढण्यासाठी काय करायचं तर ही ए ची किंमत आपण काय करायचं समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवायचे. सिंपल आहे. ठेवा ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. ठेवा समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 काय आहे तर 3a अधिक 5b बरोबर 26. आता आपल्याला बी ची किंमत काढायची आहे म्हणजे ए ची किंमत 2 ठेवायची आहे. ए बरोबर 2 ठेवा. ए बघा 3 गुणिले 2 ए ची किंमत 2 अधिक 5b बरोबर 26. ठीक आहे. तर हे किती झाले 3 2 6 म्हणजे 6 अधिक 5b बरोबर 26. आता हा 6 इकडे कसा आहे तुमचा अधिक आहे, इकडे आल्यानंतर वजा होऊन जाईल. म्हणजेच 5b बरोबर काय आलं 26 वजा 6 म्हणजेच 5b बरोबर बघा 26 मधून 6 गेले किती राहिलं 20. बरोबर आहे. 26 मधून 6 गेलं 20. म्हणजे आता आपल्याला काय करायचं बी काढायचं. बी बरोबर हा 5 गुणाकार रूपात इकडे भागाकार रूपात म्हणजेच काय 20 भागिले 5 म्हणजे बी बरोबर किती आलं 5 × 5 5 × 20 म्हणजे 4. बी बरोबर किती आलं तुमचं 4. उत्तर काय लिहायचं उत्तर म्हणून किंवा तुम्ही उत्तरच्या ऐवजी आन्सर पण लिहू शकता. ANS आन्सर काय लिहिणार ए बरोबर 2 आणि बी बरोबर 4. तुम्ही ह्या ए आणि बी च्या किमती समीकरण 1 आणि 2 मध्ये टाकून पण आपलं उत्तर बरोबर आहे का नाही
हे बघू शकतो. ठीक आहे, कळालं? काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता तुम्ही मला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 2 चार रेषीय समीकरणे या चॅप्टरमधलं तिसरं एक्झाम्पल सोडवणार आहोत. तर एक्झाम्पल सोडवायचं, समीकरण सोडवायचं म्हणजे काय करायचं, एक्स आणि वायच्या आपल्याला किमती काढायच्या. कशा काढायच्या आपण बघतोच सोप्या पद्धतीनं. तर आता हे दिलेल्या समीकरणाच्या एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. काय करायचं, तर सुरुवातीला दिलेलं जे समीकरण आहे ते लिहून टाकायचं. काय 2x - 3y = 9 आणि दुसरा आहे 2x + y = 13. जसं आहे तसं आपण समीकरण लिहिलेलं आहे. त्या समीकरण आपण नाव देऊया, समीकरण 1 आणि समीकरण 2 अशा आपण नाव दिलेलं समीकरण 1 आणि 2 ला. आता काय करायचं आहे, तर आपल्याला एका एक्स आणि वाय हे आपल्याला लोप करायचं आहे, काढून टाकायचं आहे. तर काढून टाकण्यासाठी आपल्याला काय सहगुणक म्हणजेच कोइफिशियंट आणि चिन्ह हे वेगवेगळे असले पाहिजे. बरोबर आहे. आता बघा, तर एक्सचा कोइफिशियंट 2 आहे, एक्सचा कोइफिशियंट 2 आहे, म्हणजे ह्या दोघांचा सहगुणक सेम आहे, पण ह्या दोघांची चिन्ह आहेत ते सेमच आहेत, अधिक आहेत. आपल्याला चिन्ह वेगवेगळी पाहिजे. त्यानंतर 3y आहे आणि इथं -3y आहे, इथं अधिक y आहे. यांचा काय आहे, चिन्ह वेगवेगळे आहेत पण सहगुणक सेम नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण दोन्ही पण करू शकतो. एक तर याला सहगुणक सेम करून घेऊ शकतो किंवा इथं चिन्ह बदलू शकतो. तर सहगुणक जर तुम्हाला सेम करायचे असतील तर काय करायचं, या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं. तर पूर्ण समीकरणाला 3 ने गुणलं तर काय येतं, तर तुमचा 3 दूनी 6. तर समजा याला जर मी 3 ने गुणलं, गुणिले 3 केलं, तर गुणिले 3 केलं आणि इथं गुणिले 3 केलं, तर 3 दूनी 6x + 3y = 39. म्हणजे असं तुमचं समीकरण हे तिसरं समीकरण तयार होतं. ठीक आहे. पण एवढं करण्यापेक्षा आपण काय करूया, एक्सचा सहगुणक हा सारखा आहे तर आपण चिन्ह बदलूया, जसं म्हणले तसं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. तर आता लिहिताना काय लिहायचं, समीकरण 1 + समीकरण 2 म्हणजे काय, समीकरण 1 आणि 2 ची काय करायचे, बेरीज करतोय. करा बेरीज. काय तुमचा 2x - 3y = 9 आणि दुसरं समीकरण आहे 2x + y = 13. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, चिन्ह बदलायचे. ते कशी चिन्ह बदलणार बघा, चिन्ह कशी बदलणार, हे जे चिन्ह आपल्याला बदलायचे बघा. 2x हा काय अधिक आहे तो करायचा वजा. ठीक आहे. हा y कसा आहे अधिक आहे तो करायचा वजा, आणि हा 13 कसा आहे अधिक आहे त्याला करायचा वजा. आपण काय केले, वजा चिन्ह देऊन टाकले, म्हणजे सगळ्यांची चिन्ह आपण बदलली. आता बघा 2x - 2x काय झालं, कॅन्सल झालं. ठीक आहे. 2x कॅन्सल झालं. आता इथं काय आहे बघा, इथं काय आहे -3y आणि दुसरा काय आहे हा -y बरोबर किती यायला पाहिजे, तर बघा समान चिन्ह म्हणजे ह्याला पण -3y हा 3 समान चिन्हांची बेरीज करून ते चिन्ह द्यावे. म्हणजे काय -4y. 3 + 1 म्हणजे 3y + 1y = 4y आणि चिन्ह कुठलं वजाचं, म्हणजे समान चिन्हांची बेरीज करून ते चिन्ह द्यावे, म्हणजे -4y बरोबर. आता इथं काय बघा 9 - 13 बरोबर काय येत आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यावे. बघा 9 मधून 13 मधून जर 9 गेले तर किती राहिले, 4. चिन्ह कुठलं द्या तुम्ही, मोठ्या संख्येत म्हणजे वजा, म्हणजे किती आलं हे -4. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, y काढायचं आहे, म्हणजे y बरोबर. ठीक आहे. आता बघा ही पूर्ण किंमत म्हणजे -4y याला काय गुणाकाराच्या रूपात आहे. तुम्ही म्हणता हा अधिक आहे इकडे गेला तर वजा होत नाही, तर हा -4y
हा याला गुणाकाराच्या रूपात आहे, इकडे आल्यानंतर काय होईल भागाकाराच्या रूपात, म्हणजे हा अगोदरचा -4 भागिले हा -4. ठीक आहे. तर तुम्ही म्हणताल हा -4 आहे, इकडे आल्यानंतर +4 होईल, नाही का, तर हा -4 हा y ला गुणाकाराच्या रूपात आहे. बघा वजा वजा कॅन्सल झाली, 4 × 4 म्हणजे y बरोबर काय आलं 1. आता आपल्याला काय करायचं, y ची किंमत निघाली. आता आपल्याला करायचं x ची किंमत कशी करायची, तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये काय तुमचं समीकरण 1, तर 2x - 3y बरोबर 9. ठीक आहे. y बरोबर काय करायचं 1, y बरोबर 1 आहे, ही किंमत ठेवायची आपल्याला. बघा 2x - 3 गुणिले y ची किंमत काय 1 बरोबर 9, म्हणजेच काय 2x - 3 × 3 बरोबर 9. 2x बरोबर, आता हे -3 आहे बरोबर आहे, तर दुसरं काय x y वगैरे नाही येते, त्याच्यामुळे हा -3 बरोबर चिन्हाच्या जर इकडे आला तर काय होईल तुमचा अधिक होईल, म्हणजे +3 बरोबर आहे. तर मग काय बघा 2x बरोबर 9 आणि 3 किती झाले 12, म्हणजे x बरोबर काय येईल तुमचं 12. हा 2 आहे, इकडे नंतर याला भागाकाराच्या रूपात, म्हणजे x बरोबर बघा 2×2=12 म्हणजे x बरोबर 6. खाली लिहा आन्सर म्हणून ANS बरोबर x बरोबर 6 आणि y बरोबर 1. ठीक आहे. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये, x आणि y ची किमती काढल्यात, ह्या दोन्ही किमती तुम्ही समीकरण 1 मध्ये आणि 2 मध्ये ठेवा आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही ते आपण चेक करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कळालं? ठीक, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 2 चलातील रेषीय समीकरणे या चॅप्टर मधलं 4थं एक्झाम्पल बघणार आहे. बघा एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, 3x - 2y = 7 आणि x + 7y = 10. हे आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे काय करायचं, तर x आणि y ची किमती काढायच्या. कशा काढायच्या, एकदम सोप्या पद्धतीने बघूया. तर दिलेलं समीकरण जसं आहे तसं आपल्याला ते लिहायचं आहे आणि समीकरणाला नाव द्यायचे. दिलेलं समीकरण काय आहे बघा, 3x - 2y = 7 आणि दुसरे समीकरण आहे x + 7y = 10. याला देऊया आपण समीकरण 1 आणि समीकरण 2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं x चा कोएफिशियंट 3 आहे, x चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे कोएफिशियंट सारखा नाही, दोघांची चिन्ह पण काय सारखीच आहे, म्हणजे ह्याला द्यायची. त्यानंतर y चा कोएफिशियंट 2 आहे, तर y चा कोएफिशियंट 7 आहे, पण चिन्ह वेगवेगळे, म्हणजे आपल्याला कोणालाच कॅन्सल करता येत नाही. x ला पण कॅन्सल करता येत नाही आणि y ला पण कॅन्सल करता येत नाही. ठीक आहे. तर समजा आता काय करावं लागेल आपल्याला, तर कुणाचे तरी सहगुण काय करायचे आपल्याला सारखे करायचे. एक तर x चे सहगुण सारखे करा किंवा y चे सहगुण सारखे करा. सोपं कुणाचं आहे, तर आपल्याला x चे सहगुण करणं सोपं आहे. कसं, तर इथे किती आहे 3x बरोबर आहे, 3x. तर समजा मी ह्या पूर्ण समीकरणाला 3 न गुणलं, तर याला 3 न गुणलं तर काय 3x येते बरोबर आहे, म्हणजे हा 3x आहे, ही 3 आहे, म्हणजे आणि चिन्ह नंतर बदलायचे, म्हणजे 3 न गुणून आपल्याला काय चिन्ह बदलायचे. कळलं? माझं समीकरण 2 ला काय करायचं आहे 3 ने गुणायचं आहे. यामुळे समीकरण 2 ला 3 ने गुणू. गुणायचं आहे कशासाठी, तर आपल्याला काय करायचं आहे, तुमचा कोएफिशियंट 1 करायचा आहे. म्हणजेच काय, तर बघा काय येते गुणून, म्हणजे x + 7y = 10. 3 न गुणा
गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 ने गुणलं किती येते बघा 3 गुणिले x 3x प्लस 7 त्रिक 21y 3 इज इक्वल टू 3 10 30 हे तुमचं समीकरण 3. ठीक आहे. आता याचे सहगुण काय आले सारखे कुणाचे समीकरण 1 आणि समीकरण 3 चे सहगुण सारखे आले. आता मग आपण करायला पाहिजे समीकरण 1 अधिक समीकरण 3 कळलं. समीकरण 1 काय तुमचं 3x मायनस 2y बरोबर 7 आणि समीकरण 3 काय आहे 3x प्लस 21y इक्वल टू 30. ठीक आहे. यांची काय करायची आपल्याला बेरीज करा बेरीज पण आपल्याला काय करायचं ह्यांचे चिन्ह बदलायचे. 3 सहगुणक तर सारखे आहेत पण चिन्ह पण सारखे आपल्याला चिन्ह काय करायचे बदलायचे. म्हणजे कशी बदलायची ही 3 कसं आहे प्लस आहे मायनस करा हा 21 प्लस आहे तो पण मायनस करा हा प्लस आहे तो पण मायनस करा. तर इथं जर मायनस असेल तर तुम्ही प्लस केला असतं म्हणजे वजा असेल तर अधिक करायचं ना अधिक असेल तर वजा करून टाकायचं. ठीक आहे. बघा 3x कॅन्सल झाला. त्यानंतर बघा 3x मायनस 3x गेट कॅन्सल झालं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा काय वजा 2y आणि हा काय वजा 21 आहे. म्हणजेच काय बघा तुमचं वजा 2 आणि वजा 21 काय येतंय समान चिन्हांची बेरीज करून तेच चिन्ह द्यावे. म्हणजे काय तुमचं 21 अधिक 2 किती झाले 23. ठीक आहे. 21 वजा 2 वजा 21 बरोबर 23 पण समान चिन्हांची बेरीज करून त्याच्यामध्ये काय वजा 23 म्हणजे किती तुमचं वजा 23y बरोबर. आता बघा इथं काय 7 वजा 30 किती म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येची चिन्ह द्यावी. म्हणजे काय 30 मधून 7 गेलं की झालं वजा 23 म्हणजे परत वजा 23. परत मग सारखं वजा 23 हे y ला गुणाकाराच्या रूपात आहे इकडे नंतर भागाकाराच्या रूपात जे y बरोबर वजा 23 भागिले वजा 23 कॅन्सल झालं म्हणजे y बरोबर किती येईल तुमचा 1. ठीक आहे. हे कळलं y बरोबर 1. आता काय करायचं तर ही आपण y ची किंमत काढली तर y ची किंमत काढल्यानंतर आता x ची काढायची तर काय करायचं y इज इक्वल टू 1 ही किंमत काय करायची समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये किंवा समीकरण 3 कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा आणि आपल्याला x ची किंमत मिळेल. आपण काय करूया आपण नेहमीप्रमाणे 1 मध्ये ठेवूया y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. 1 पण ठेवल्यानंतर बघा समीकरण 1 काय तुमचं 3x मायनस 2y बरोबर 7 y बरोबर किती तुमचा 1 म्हणजे काय 3x वजा 2y. ठीक आहे. 3x वजा 2 y ची किंमत किती आहे 1 गुणिले 1 बरोबर 7 म्हणजे 3x वजा 2 बरोबर 7 3x. आता हे वजा 2 आहे इकडे गेल्यानंतर अधिक 2 येईल म्हणजे बरोबर 7 अधिक 2 म्हणजे x बरोबर किती 3x बरोबर किती 7 अधिक 2 9. ठीक आहे. 7 अधिक 2 9 म्हणजे x बरोबर काय येईल हा 3 इकडे आल्यानंतर भागाच्या रूपात म्हणजे 9 भागिले 3 म्हणजे x बरोबर किती 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे x बरोबर 3. ठीक आहे. म्हणजे y ची किंमत किती आली 1 आणि x ची किंमत किती आली 3. आपलं उत्तर काय आहे ANS. आन्सर काय x बरोबर 3 आणि y बरोबर 1.
कळलं? आपण x आणि y ची किमती काढलेल्या आहेत. त्या किमती परत तुम्ही समीकरण 1-2 मध्ये ठेवा आणि उत्तर आपलं बरोबर आहे का ते पण चेक करू शकतो. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे दिलेलं समीकरण आता आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, x आणि y च्या किमती काढायच्या. तर समीकरणाकडे जर तुम्ही बघितलं तर एकदम सोपं समीकरण आहे. पण आपल्याला वाटतं जरा थोडंसं अवघड, पण एकदम सोपं समीकरण आहे. सोडवायचं कसं ते आपण बघूया. पहिल्यांदा काय आहे, दिलेलं समीकरण आपण जसं आहे तसं लिहून घ्यायचं. काय आहे, 1/3 x अधिक y बरोबर 10/3 हे आपलं समीकरण आहे. तर या समीकरणाला आपण काय करणार आहे, सामान्य रूप देणार आहे. सामान्य रूप म्हणजे काय, जसं आपण रेग्युलर करतो, x अधिक y बरोबर 3, 4 वगैरे जे असेल ते, म्हणजे याला छेदीत काय नाहीये अशा रूपामध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. तर कसं कन्वर्ट करायचं, तर बघा याचा छेद 3 आहे, याचा पण छेद 3 आहे. म्हणजेच काय, छेद 3 असेल ना तर आपल्याला तो घालवायचा छेद. तर हे घालवायचं असेल तर काय करायचं, पूर्ण समीकरणाला त्या संख्येनं गुणायचं. म्हणजे काय, तर याला 3 न गुणायचं पूर्ण समीकरणाला. ठीक आहे, बघा आता, तर 3 गुणिले 1/3 x गुणला पण 3 न, अधिक 3 गुणिले y बरोबर इथं काय तुमचं 3 गुणिले 10/3. ठीक आहे, आपण एक असं गुणलेलं आहे. आता बघा 3 गुणिले 3 आहे म्हणजे 3 ला 3 गेले. ठीक आहे, तर अजून इथं काय तुमचं, ह्या 3 ला हे 3 कॅन्सल झालं. म्हणजे काय होतं, इथं उरलं काय, तर x उरलेला आहे, इथं 3 चा गुणाकार उरलेला आहे आणि इथं 10 उरलं. म्हणजेच काय, तर x अधिक y, x अधिक 3y, 3 आहे तर 3y बरोबर किती उरले 10. याला समीकरण 1 द्यायचं आता. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसरं समीकरण आहे ते लिहा आपण. दुसरं समीकरण काय आहे, 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. आता मला तुम्ही सांगा की याला कितीनं भागलं पाहिजे किंवा कितीनं गुणलं पाहिजे. तर बघा याचा छेद 4 आहे, याचा पण छेद 4 आहे. म्हणजे काय, हे छेद आपल्याला घालवायचं. म्हणजे काय करायचं, 4 न गुणायचं. पूर्ण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4 न गुणायचं. बघा 4 न जर गुणलं काय होतं, 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4 y बरोबर 4 गुणिले 11/4. ठीक आहे, 4 न गुणले. आता इथे येतं 4 दोन्ही 8, म्हणजेच काय 8x अधिक इकडे काय, हा 4 ला हे 4 कॅन्सल झालं म्हणजेच काय y बरोबर इथं काय बघा, हे 4 ला हे 4 कॅन्सल झालं म्हणजे 11. म्हणजे हे आलं आपलं समीकरणाच्या सामान्य रूपात. याला इक्वेशन नंबर 2 द्या, समीकरण नंबर 2 द्या. म्हणजे समीकरण 1 आलं, समीकरण 2 आलं, एकदम साध्या फॉर्म मध्ये. आणि अशी एक्झाम्पल आपण खूप सोडवले. ठीक आहे, तर आपण ह्या रेग्युलर पद्धतीने परत हे एक्झाम्पल सोडवायचे. बघा काय सांगायचं, परत आपण काय करतो, मग समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय करतो, बेरीज करतो. करा मग बेरीज. या समीकरण 1 प्लस समीकरण 1 प्लस समीकरण 2, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करा. करा मग बेरीज. समीकरण 1 आहे तुमचं x अधिक 3y बरोबर 10. दुसरं काय आहे तुमचं 8x अधिक y बरोबर 11. ठीक आहे, आता बघा इथं जर बघितलं तर कुणाचा सहगुणक, कुणाचा कोएफिशियंट सारखा नाहीये, ना x चा सारखा आहे ना y चा सारखा आहे. ठीक आहे, चिन्ह जर बघितलं तर कुणाचे पण विरुद्ध चिन्ह नाहीत, दोघांचे पण सारखेच आहेत. आता ह्याला आपण काय करायचं, बघा एकतर x चे सहगुणक सारखे करायचे किंवा y चे सहगुणक सारखे करायचे. आपल्याला ह्याच्यामध्ये कोणते सहगुणक सारखे करायला सोपं आहे,
तर आपल्याला वायचे सहगुणक सारखं सोपं आहे. वायचे सहगुणक सारखं करायचे म्हणलं तर काय करायचं, इथं 3चा वायचा सहगुणक किती आहे, 3 आहे. म्हणजेच काय, तर या समीकरणाला 3 ने गुणायचं. ठीक आहे. जर समजा आपला एक्सचा सहगुणक आपल्याला सारखा करायचा, काय करायचं, एक्सचा खालचा सहगुणक किती 8 आहे. म्हणजे काय, वरच्या समीकरणाला पण 8 ने गुणून सारखं करू शकतो. आपल्याला सोपं काय आहे, 3 ने गुणणं. ठीक आहे. मग काय करायचं, समीकरण 2 ला 3 ने गुणू. लिहा. जर समजा समीकरण 2 ला 3 ने गुणू, 3 ने गुणू. ठीक आहे. समीकरण 2 ला आपण 3 ने गुणू. समीकरण 2 काय बघा इथं, म्हणजे याला काय करायचं आहे, 3 ने गुणायचं आहे. याला जर समजा मी 3 ने गुणलं, याला काय करणार मी 3 ने गुणणार आणि याला पण 3 ने गुणणार. किती येते बघा, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24x अधिक हा काय झाला तुमचा y, सॉरी 3 आहे तर 3 ने गुणल्यामुळे 3y, 3y बरोबर हा काय झाला तुमचा 11 त्रिक 33. कळालं, 11 त्रिक 33. म्हणजे ह्याला समीकरण नंबर तुम्ही किती देणार, 3 दिलं. बरोबर आहे. तर समीकरण 3 आणि समीकरण 1 यांचा सहगुणक व्हायचा सारखा आहे. त्यामुळे आपण काय करायचं, समीकरण 3 प्लस समीकरण 1 किंवा समीकरण बघा, समीकरण 1 अधिक समीकरण 3, समीकरण 3 करा. समीकरण 1 काय तुमचं, x अधिक 3y बरोबर 10. हे समीकरण 3 काय आहे, तर 24x अधिक 3y बरोबर 33. ठीक आहे. त्यानंतर आता काय सोडवतो, यांची काय करतात आपल्याला, बेरीज भागिले. कशी बेरीज करतात बघा. तर बेरीज करताना काय, सहगुणक तर सारखे केले, मग आता काय करतात, आपल्याला चिन्ह विरुद्ध पाहिजे. मग तर काय करायचं, या खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलून टाकायचे. ठीक आहे. चिन्ह जर बदलले म्हणजे याला हा अधिक आहे 24 आहे, हा केला मायनस. त्यानंतर हा काय केला मायनस आणि हा मायनस. ठीक आहे. म्हणजे 3y मायनस 3y झाला, 33 हा मायनस 33 झाला आणि 24 हा मायनस 24 झाला. ठीक आहे. आता बघा, आता इथं काय आहे तुमचा x मायनस 24x, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर 24 मधून 24x मधून 1x गेला तर किती राहिला तुमचा 23x. 23x हे चिन्ह कुठे झालं तुम्ही, मोठ्या संख्येत म्हणजे मायनस, म्हणजे मायनस 23x. ठीक आहे. आता हा 3y आणि मायनस 3y कॅन्सल झाला. बरोबर. इथं काय 10 वजा 33 बरोबर किती येईल तुमचं, 33 मधून 10 गेले किती राहिले 23. चिन्ह कुठलं येणार, मायनसचं. ठीक आहे. म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह मायनस, म्हणजे मायनस 23. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर काय येईल बघा, हा मायनस 23 इकडे गेल्यानंतर गुणाकार, अधिक येणार म्हणजे मायनस अधिक होत नाही, तर हा याला गुणाकाराच्या रूपात आहे, इकडे गेल्यानंतर भागाकार, म्हणजेच काय मायनस 23 डिवाइडेड बाय मायनस 23. ठीक आहे. तर 23 ला 23 कॅन्सल झाले, प्लस प्लस केलं, उत्तर किती आलं 0. 0 येईल नाही, किती येत आहे 1. ठीक आहे. लक्षात ठेवा, ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय 23 वजा 23 उत्तर 0 येतं, पण 23 भागिले 23 किती येतं उत्तर 1. काय म्हणून 1 आलं होते. कळालं. हे वालं x बरोबर आपण काय काढलेलं आहे 1, हे काढलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, y पण काढायचं आहे. y कसं करणार बघा, तर x बरोबर 1 ही किंमत तुम्ही आता कोणत्याही समीकरण ठेवली तरी चालेल. कोणतं म्हणजे काय, समीकरण 1, समीकरण 2 किंवा समीकरण 3 मध्ये. पण आपण रेग्युलर प्रमाणे काय करतो, समीकरण 1 मध्ये ठेवून बघूया. तर काय समीकरण 1 म्हणजे x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून
1 मध्ये ठेवा मग समीकरण 1 मध्ये काय समीकरण 1 तुमचं x अधिक 3y बरोबर 10. x किंमत किती आहे 1 अधिक 3y बरोबर 10. हा 1 अधिक आहे इकडे गेल्यानंतर वजा म्हणजे 3y बरोबर 10 वजा 1 म्हणजेच काय 3y बरोबर 9. ठीक आहे. आता इथं मी काय करतोय एक स्टेप कमी करतोय. तसे केलं तर चालतं. कसं बघा इथून नाही 3 1 3 3 ते 9 म्हणजेच काय y बरोबर 3 म्हणजे आपलं उत्तर आलं तर बरोबर आहे पण एक स्टेप आपण कमी केली. ही स्टेप कमी केली तरी चालते लक्षात ठेवा पण वरच्या स्टेप कमी करून चालत नाही. कळलं. ठीक आहे म्हणजे आपले आन्सर काय आले बघा. आन्सर काय आलं तुमचं x बरोबर 1 आणि y बरोबर 3. हे आलेलं आन्सर तुम्ही समीकरण याच्यामध्ये 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा किंवा दिलेल्या आपल्याला जे समीकरण सोडवलेलं त्यामध्ये ठेवलं तरी तुमचं उत्तर ते बरोबरच होऊन जाईल. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण हे समोर दिलेले एक एक्झाम्पल आहे ते सोडवायचं आहे. समोर 2 समीकरण आपल्याला दिलेले आहेत. 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501 हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला तो सोडवायचा आहे. म्हणजे काय करायचं x आणि y ची किमती काढायच्या. रेग्युलरच्या जसं आपण रेग्युलर सोडवतो सेम तसंच सोडवायचं आपल्याला. तर कसं सोडवायचं बघा. तर दिलेलं जसं समीकरण आहे तसं लिहून घ्यायचं अगोदर. 99x अधिक 101y बरोबर 499 आणि याला आपण समीकरण 1 नाव देऊया. त्यानंतर 101x अधिक 99y बरोबर 501 याला समीकरण 2 असं आपण नाव देऊया. ठीक आहे. जर समीकरण 1 आणि समीकरण 2 यांच्याकडे जर बघितलं तुम्ही तर 99x हा 99 म्हणजे x चा कोएफिशियंट हा y चा कोएफिशियंट आहे. म्हणजे 99 हा x चा सहगुणक हा y चा सहगुणक आहे. सेम तसेच y म्हणजेच काय 101 हा y चा सहगुणक तो कोणता आहे x चा सहगुणक आहे दुसऱ्या समीकरणात. म्हणजे काय तर यांचा इंटरचेंज केलेला आहे. ठीक आहे. जर असं इंटरचेंज केलेलं असेल तर काय करायचं आपल्याला एक वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण ते सोडवायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे त्याची. तर दिलेल्या समीकरण 1 आणि 2 जे आहेत त्यांची एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. काय होतं एकदा बेरीज करायची समीकरण 1 आणि 2 ची एकदा बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर एक समीकरण मिळतं त्याला समीकरण 3 नाव द्यायचं आणि त्यानंतर एकदा वजाबाकी करायची. त्यानंतर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला एक समीकरण भेटतं त्या समीकरणाला समीकरण 4 नाव द्यायचं. समीकरण 3 आणि 4 च्या आपल्याला परत काय करायचे ऍडिशन करायचे. कसं सोडवायचं आहे एकदम बघूया. पहिल्यांदा काय करायचं की समीकरण 1 समीकरण 2 यांची काय करायचं आपल्याला बेरीज करायची. लिहा मग समीकरण 1 अधिक समीकरण 2 करा बेरीज यांची. किती आहे बघा 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर किती आलं तुमचं 501 असं समीकरण 2 आपण लिहून घेतले. यांच्यातलं काय करायचे बेरीज करायची. करा मग बेरीज 99x अधिक 101 किती आलं तुमचं 101 मधला 1 टाका म्हणजे 100 100 ते झाले 200 200x सेम येतं 101 आणि 199 येतं म्हणजेच हिचं काय 101 अधिक 99 बरोबर 200y बरोबर.
आता 499 आणि हा 501 आहे. 501 मधला 1 टाका 500 झाला म्हणजे 500 500 1000. ठीक आहे. त्यानंतर जर आता समीकरणाकडे जर बघितलं तर इथं 200 आहे, इथं 200 आहे आणि इथे 1000 आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर या समीकरणाला आपण 200 न भागू शकतो. ठीक आहे. भागा मग 200 न. तर याला मी 200 न जर भागलो, याला पण मी 200 न भागलो आणि याला पण मी 200 न जर भागलो तर काय येतं, तर बघा 200 ला 200 कॅन्सल झाला, 200 ला हा 200 कॅन्सल झाला. इथं काय, या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला, या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला. बे 1 बे बे 5 10. म्हणजे राहिले काय बघा इथं, तर तुमचा x राहिलाय, इथं y राहिलाय आणि इथं 5 राहिलाय. म्हणजेच काय, तर x अधिक y बरोबर 5. हे तुम्हाला समीकरण मिळालं 3. ठीक आहे. कसं काढलं समीकरण 3 तुम्हाला कळालं. ठीक आहे. आता सेम असंच काय करायचं आपल्याला, एकदा काय करायचे, वजाबाकी करायचे. बघा समीकरण तुमचं वजाबाकी करूया. म्हणजे 99x अधिक 101y बरोबर 499. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, वजाबाकी करायचे आहे. म्हणजेच दुसरा समीकरण काय आहे, 101y अधिक 99x, सॉरी हा x आहे आणि इथं y आहे इक्वल टू 501. ठीक आहे. आता याचं काय करायचं आपल्याला, इथं बेरीज केली तर इथं काय करायचे, वजाबाकी करायचे. आणि वजाबाकी करून आपल्याला एक असं समीकरण मिळणार आहे. त्याला आपण काय करायचं, 4 नाव देणार. ठीक आहे. करा वजाबाकी. आता बघा इथं काय, 99 मधून 101 गेले, किती राहिला बघा, 101 डाव्या पण किती तर 2 राहिला. चिन्ह कुठलं देणार तुम्ही, वजा. म्हणजेच काय, वजा 2x. ठीक आहे. सॉरी. त्यानंतर दुसरं काय आहे, 101 मधून परत 99, 101 मधून परत 99 आपण वजा करायचे. किती आहे तुमचं, 2. म्हणजे अधिक काय तुमचं, अधिक काय आलंय, तर 101 ला अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक, म्हणजे 2y बरोबर. आता काय आहे, 499 वजा 501 आहे. बरोबर आहे. किती येईल, 501 मधून 499 गेलं, 2 राहिलं. चिन्ह कुठली, वजा. म्हणजेच काय, वजा 2. ठीक आहे. आता इथे एक आपलं राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे, तर इथं वजा चिन्ह द्यायचे राहिले आपल्याला. ठीक आहे. ओके. बघा 2 2 कॅन्सल झाला, इथला 2 इथला 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला. उरलं काय, वजा x अधिक y बरोबर, इथं किती उरलं असेल बघा, तर 2 2 बे 1 बे म्हणजे वजा 1 उरलेलं आहे. ठीक आहे. याला आपण समीकरण किती देणार आहे, 4. असे 3 आणि 4 समीकरण आपल्याला मिळाले. ठीक आहे. म्हणजे हे एवढं मोठं होतं, त्याच्यावरून आपण काय सरळ साधी सोपी 2 समीकरण आपण तयार करून घेतले. आता आपण रेग्युलर पद्धत जे वापरतो ते पद्धत वापरायची. काय, 3 आणि 4 ची बेरीज करायची. त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, एक x चं उत्तर मिळेल. म्हणजे x चं किंमत मिळेल. बघा समीकरण 3 अधिक समीकरण 4. ठीक आहे. समीकरण 3 अधिक समीकरण 4. बघा समीकरण 3 काय तुमचं, तर x अधिक y बरोबर 5 आणि 4 नंबरचं समीकरण काय आहे तुमचं, वजा x अधिक y बरोबर वजा 1. ठीक आहे. बघा आता ह्यांची काय करायचं, बेरीज करायची आहे. म्हणजे काय, x चा सहगुणक वजा 1 आहे, तर हा x कॅन्सल झाला. हा तर कोएफिशियंट सेम आहे आणि चिन्ह पण विरुद्ध आहे. y अधिक y 2y बरोबर 5 मधून हा वजा 1 गेला, किती आला, 4. ठीक आहे. म्हणजेच y बरोबर किती आला, 4 भागिले 2. म्हणजे y बरोबर किती आला, 2. बे 1 बे बे 2 4. म्हणजे y बरोबर किती आला, 2. ठीक आहे. आता हे आलेली y ची किंमत समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवायची. ठीक आहे. तर y बरोबर 2 ही किंमत समीकरण
3 मध्ये ठेवू. बघा y बरोबर 2 ही किंमत काय करते, समीकरण आपल्याला 3 मध्ये ठेवायचे. ठीक आहे, बघा समीकरण 3 काय आहे तुमचं, तर x अधिक y बरोबर 5. x अधिक y बरोबर 5 म्हणजे y ची किंमत किती आहे, 2. ठेवा मग x अधिक 2 बरोबर 5. ठीक आहे, हे 2 काय होईल तुमचं, इकडे जाईल, अधिक आहे तिकडे जाईल तर वजा, म्हणजेच काय x बरोबर 5 वजा 2. ठीक आहे, जर कळालं नसेल तर अजून वेगळ्या पद्धतीने म्हणतोय, x बरोबर हे 5 हे 2 आहे ते इकडं अधिक तिकडं वजा, म्हणजेच काय तर x बरोबर 5 मधून 2 गेलं 3, म्हणजे x किंमत किती आली तुमची 3. कळालं, y ची किंमत काढली, x किंमत काढली, आपला आन्सर काय आहे, ans बरोबर आन्सर काय आहे तुमचा, x बरोबर 3 आणि y बरोबर 2. आहे का नाही एकदम सोपं. म्हणजे एवढ्या मोठ्या समीकरणात आपण हे उत्तर काढलं, x बरोबर 3 आणि y बरोबर 2. सेम असंच तर ही पद्धत आपण एकदा वजा आणि एकदा अधिक करायचं. हे कधी करायचं, ज्या वेळेस दोघांचा कोएफिशियंट हा जर इंटरचेंज केला असेल, तर सहगुणक इंटरचेंज केला असेल तरच ही पद्धत अवलंबायची. ठीक आहे, तर सेम असंच एक एक्झाम्पल मी तुम्हाला घरी सोडवायला देतो. ते तुम्ही घरी सोडवा, सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवता आलं तर चांगली गोष्ट आहे, तर समजा नाहीच सोडवता आलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सोडवता आलं नाही, मी तुम्हाला सोडवून देतो. आणि जरी सोडवलं तरी कमेंटमध्ये मला त्याचा आन्सर काय आला ते पण तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, तर समीकरण असं आहे तुमचं, 49x वजा 57y, 49x वजा 57y बरोबर 192. आणि दुसरं सॉरी 172 आहे, 172. आणि दुसरं समीकरण आहे तुमचं 57x वजा 49y बरोबर 252. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघितलं तर तुमचा 49 हा x चा कोएफिशियंट तुमचा y चा दुसरं समीकरणाचा आहे, आणि हा 57 हा y चा कोएफिशियंट तुमचा कुठे आहे, हा या x ला आहे. म्हणजेच काय इंटरचेंज कोएफिशियंट आहे, म्हणजे तुम्ही सोडवू शकताय. तर मला कमेंटमध्ये सांगा की x बरोबर किती येते आणि y बरोबर किती येते. ठीक आहे, धन्यवाद.